डोळे हे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. डोळ्याशिवाय आपल्याला या जगाचे सौंदर्य कधीच अनुभवता येणार नाही. डोळ्याची योग्य प्रकारे काळजी घेणे हे देखील अतिशय महत्त्वाचं असतं. काहींचे डोळे अतिशय सुंदर, बोलके, पाणीदार असतात, पण अशा या सुंदर डोळ्याखाली जर काळे डाग दिसू लागले तर काय होईल, त्या संदर्भातला आजचा व्हिडिओ असणार आहे. त्याचबरोबर माझ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे होऊ नये आणि सुरकुत्या पडू नयेत यासाठी मी माझ्या रुटीन वर्कमध्ये जो बदल केलेला आहे तो देखील इथे मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. या ठिकाणी मी ॲलोवेरा जेल आणि रोज वॉटर याचं एक मिक्सचर तयार केलेलं आहे आणि एक टोनर घरच्या घरी बनवलेला आहे. हा टोनर जो आहे तो मी माझ्या चेहऱ्यावरती दररोज स्प्रे करते आणि त्याच्यानंतर ॲलोवेरा जेल थोडंसं घेऊन आपल्या पूर्ण चेहऱ्याला लावून घेते. चेहऱ्याला लावत असताना डोळ्याच्या अवतीभोवती देखील हे जे जेल आहे ते आपल्याला व्यवस्थित मुरवायचं आहे, जेणेकरून डोळ्याखालच्या स्किनचा pH आहे, तिथलं जे हायड्रेशन आहे ते देखील मेंटेन राहण्यास मदत होते आणि मग डोळ्याखाली काळी वर्तुळे होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर सोल्युशन शोधण्याऐवजी ती समस्या आधीच उद्भवू नये यासाठी प्रयत्न करणं हे मला नेहमीच आवडतं आणि त्याच्यामुळे माझ्या डेली रुटीनमध्ये मी हा चेंज केलेला आहे. परंतु जर डोळ्याखाली काळी वर्तुळे झालीच असतील तर आणि त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन हवं असेल तर त्यासाठी आपल्याला किचनमधील 2 साहित्यांची गरज पडणार आहे. त्याच्यामध्ये एक आहे टोमॅटो आणि एक आहे लिंबू. टोमॅटो हा एक ब्लिचिंग एजंट आहे आणि लिंबामध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणामध्ये असते. त्यामुळे डोळ्याखालची काळी वर्तुळे हळूहळू पुसट होत जातात आणि ब्लिचिंग एजंटमुळे डोळ्याखालची जी स्किन आहे ती उजळण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने टोमॅटोचा जो रस आहे किंवा त्यातल्या ज्या बिया आहेत या इथे आपण या वाटीमध्ये काढून घेत आहोत. डोळ्याभोवती आलेली काळी वर्तुळे वयानुसार आलेली असतील तर हरकत नसते, परंतु आजकाल कमी वयाच्या मुलांमध्ये देखील ही समस्या दिसायला लागलेली आहे. ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे हे जे सोल्युशन आहे हे प्रत्येक वयोगटातील लोक वापरू शकतात. अशा पद्धतीने आता टोमॅटोचा जो रस आहे तो गाळणीच्या साहाय्याने मी गाळून घेतलेला आहे. यातच आता आपण 1 चमचा लिंबाचा रस देखील ॲड करतो आहोत आणि हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने काळ्या वर्तुळांसाठी प्रभावी असं सोल्युशन आपलं इथं तयार झालेलं आहे. आता हे जे सोल्युशन आहे हे डोळ्याभोवती लावताना आपल्याला कॉटनच्या साहाय्याने लावायचं आहे. डोळ्याच्या अवतीभोवती जर जखम असेल तर तुम्हाला हे जे सोल्युशन आहे ते वापरता येणार नाही, कारण याच्यामध्ये लिंबाचा वापर हा आपण केलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने कॉटनच्या साहाय्याने व्यवस्थित डोळ्याच्या खाली आणि डोळ्याच्या वरून आपल्याला हे सोल्युशन लावून घ्यायचं आहे. 3 ते 4 वेळेस हा कॉटन बॉल या लिक्विडमध्ये डीप करायचा, पिळून घ्यायचा आणि डोळ्यांना लावायचा आहे. 2 ते 3 वेळेस हे सोल्युशन ॲप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला डोळ्यांना हलक्या हाताने मसाज द्यायचा आहे, जेणेकरून तिथली स्किन जी आहे ही ॲक्टिव्ह होते आणि मसाज दिल्यानंतर तिथली स्किन थोडी ड्राय झाल्यानंतर पुन्हा थोडं जे सोल्युशन आहे ते आपल्याला कॉटनच्या मदतीने डोळ्यांवरती ॲप्लाय करायचं आहे. 10 मिनिटं तसंच राहून द्यायचं आणि त्याच्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करायचा आहे. हे सोल्युशन आहे हे डोळ्यांभोवती लावताना थोडी काळजीही आपल्याला घ्यावी लागणार आहे, नाहीतर डोळ्यांमध्ये जर हे सोल्युशन गेलं तर डोळ्यांची आग देखील होऊ शकते. तर हे सोल्युशन तुम्ही डोळ्याखालची काळी वर्तुळे, चष्म्यामुळे नाकाच्या दोन्ही बाजूला जे काळे स्पॉट होतात त्याच्यासाठी देखील वापरू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येत असतील आणि त्याचे काळे डाग देखील तुमच्या चेहऱ्यावरती बऱ्याच कालावधीपासून राहिलेले असतील तर ते घालवण्यासाठी देखील हे सोल्युशन बेस्ट आहे. अगदी घरगुती आणि आपल्या घरात अवेलेबल असणाऱ्या पदार्थांपासूनच आपण हे सोल्युशन बनवलेलं आहे आणि याचा वापर आठवड्यातून कमीत कमी 3 ते 4 वेळेस जर तुम्ही सुरुवातीला केलात तर याचे खूप छान रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यास मदत होईल असं मला वाटतं. डोळ्याखालची काळी वर्तुळे होण्यामागे वयापरत्वे वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यामुळे ती कमी करण्यासाठी देखील वापरल्या जाणाऱ्या होम रेमेडीज बऱ्याच आहेत. त्यातील एक इझी मेथड मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे. तर सोनालीताई, तुम्ही मला जी कमेंट केलेली होती की डार्क सर्कल जाण्यासाठी काय करावे, त्याविषयीचा आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.